मी सोपान बोरकर. जसं की आपण बघत आहात की येणाऱ्या 2024 निवडणुकाबद्दल लोकांचा कौल काय, तसं आज आपण इथे कोथरूडमध्ये एका गार्डनमध्ये आलो आहे. आज आपण सर्व लोकांना भेटणार आहोत आणि 2024च्या निवडणुकीबद्दल लोकांच्या मनातला कौल काय, लोकांच्या मनातला राजा कोण आहे, आज आपण सगळ्या लोकांची चर्चा करणार आहोत आणि लोकांना भेटून त्यांचे BJPबद्दल काय मत आहे, काँग्रेसबद्दल काय मत आहे आणि त्यांना देशामध्ये त्यांना खरंच विकास वाटतो आहे का, या अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण लोकांशी करणार आहोत. मी सोपान बोरकर आणि माझे सहकारी अक्षय हे आपल्यासोबत राहतील आणि इथून पुढे आम्ही असा कॅम्पेन चालू करतो आहे की पुणे शहरामधल्या सर्व प्रकारच्या गार्डनमध्ये, क्राऊड एरियामध्ये, कॉलेजेसमध्ये आम्ही इथून पुढे 11 मेपर्यंत आम्ही येणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही व्हिजिट देणार आहोत. लोकांचे काय मत आहे आम्ही तेही जाणून घेणार आहोत. नमस्कार, धन्यवाद. आपण लोकांकडनं जाणून घेऊया लोकांची प्रतिक्रिया की लोकांना काय वाटतं ठिकाणबद्दलही. आता या पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये तिहेरी निवडणूक चालू आहे, तर लोकांची मतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आता नमस्कार, मी न्यूज चॅनलतर्फे आलो आहे. न्यूज चॅनल, शाश्वत न्यूज चॅनल. 2024मध्ये कोण येईल तुम्हाला काय वाटतं? 2024मध्ये मोदी. 100%. का बरं? मोदींची 2 कामं आणि मोदींचे 2 जो अनुभव त्यांचा आत्तापर्यंत 10 वर्ष हे पकडू शकता तुम्ही सगळं. आत्तापर्यंत जो अनुभव आलेला 10 वर्षाचा तो खूप चांगला आहे ओके आणि सर्वांना फायदेशीर आहे. ओके आणि ओके सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. ओके ओके ओके. आणि इथे पुण्यामध्ये पुण्यामध्ये मोहोळ मोहोळ 100% तर बागेमध्ये आलेलो आहे. आपल्याला इथे काका मिळाले, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काका, तुम्हाला काय वाटतं की 2024मध्ये मोदी लाट परत येईल की काँग्रेसला काही संधी मिळेल? मोदी. मोदी का बरं? 2 फायदे आणि 2 नुकसान तोटे असं काही सांगू शकता का 10 तुम्ही? वर्षातलं काम. ओके, तरी काय काय काम केलं असं मोदींना ज्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करायचं इच्छुक आहात? बरेच आता मार्केटिंगमध्ये ह्यामध्ये बरंच प्रॉब्लेम झालेले आहे. बिझनेसमध्ये झाला आहे. बिझनेसमध्ये जसं लोक म्हणतात की GDP वगैरे खाली चालली आहे, टॅक्स वगैरे आला आहे, GST वगैरे आलं आहे, ते काय बरं नक्की? ते सर्व देशाचा प्रॉब्लेम आहे ना. हां, तर अमेरिकेत पण तसं प्रॉब्लेम आहे. ओके. आणि पुण्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? पुण्यामध्ये मुल्यांना मोहोळ. ओके ओके. आणि बाकीचे जे 2 उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचा आपला काय एवढा संपर्क नाही आला. काम अण्णांचं चांगलं आहे. अण्णांचं काम चांगलं आहे. ओके ओके ओके, चालेल सर. आपण नमस्कार, मी शाश्वत न्यूज चॅनलतर्फे आलो आहे. 2024मध्ये कोण येईल तुम्हाला काय वाटतं? काय आता जे सरकार सध्याचं आहे ते येईल असा अंदाज आहे. का बरं? कारण विरोधी पक्ष सक्षम नाही आहे आणि विरोधी पक्षांनी मुद्दे, नेतृत्व हे काही मांडलेलं नाही आहे. पण काका, लोकांचे असे काही मत आहे की जसं की महागाई वाढली आहे, प्रॉब्लेम वाढले आहेत, बेरोजगारी वाढली आहे, यावर तुमचं काय मत आहे? BJP सरकारच परत का? नाही, BJP सरकार परत असं नाही म्हणत आहे. काय हे सगळे मुद्दे अगदी योग्य आहेत, पण त्या मुद्द्यांवर उत्तर देण्याकरता काहीतरी पर्याय दिला पाहिजे विरोधी पक्षांनी. एखादी समस्या जर असेल तर ती समस्या कशी सोडवणार याच्याकरता उत्तर विरोधी पक्षाने जर दिलं जनतेपुढे तर जनता नक्की त्याचा विचार करेल. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की सध्या विरोधी पक्षाकडे असा कुठलाही स्पेसिफिक चेहरा नाही आहे किंवा त्यांच्याकडे एक मॅनिफेस्टो नाही आहे एक चांगल्या प्रकारचा, ज्यामुळे ते कमकुवत ठरत आहे? हां, एकसंधपणे विरोधी पक्ष पुढे आला पाहिजे ना. आणि चेहरा हा शेवटचा भाग आहे, पण विरोधी पक्षाने याचे कार्यक्रम ठेवला पाहिजे लोकांच्या पुढे आणि विरोधी पक्षांना संघर्ष करताना दिसला पाहिजे लोकांना. जर तसं नाही दिसलं तर मग लोक म्हणतात की जे चाललं ते चालू दे, भले लोकांना आवडो अथवा न आवडो, ओके. असं होतं. बरं, तुमचं जे मोलाचं जे मतदान आहे हे कुणाला जाईल पुण्यामध्ये? बरं, तुम्हाला विकास दिसतोय का पुण्यामध्ये? खरं सांगायचं म्हटलं ना तर पुण्यात जसा विकास हवा तसा विकास काही झालेला नाही. ओके पण पुन्हा तोच मुद्दा येतो की कोणाची क्षमता आहे, ओके म्हणजे ज्याला आपण म्हणतो दगडापेक्षा वीट मऊ. ओके. तर अशा न्यायाने मग स्वाभाविकपणे आत्तापर्यंत जे सरकार होतं ते सरकार जास्त क्षमतेने काम करू शकतं असं अंदाज आहे, त्यामुळे त्यांनाच मत देईल. बरं, पुण्यामध्ये आता सगळं एक तिहेरी निवडणुकीचं एक आपण म्हणतो ते स्ट्रक्चर तयार झालं आहे की रवींद्र धंगेकर, वसंतदादा मोरे आणि मुरलीधर मोहोळ. तुमची आवड कुणाला जाईल? हा प्रश्न आवडीचा नाही आहे. हा प्रश्न असा आहे की कुणाची क्षमता आहे पुण्याचे प्रश्न सोडवण्याची. आता ते कसे आपले समजा 10 प्रश्न आहेत, 10पैकी 10 प्रश्न सोडवले जाणार नाही, पण 10पैकी 3-4 कोण सोडवू शकतं प्रश्न. तर सध्या तरी असं दिसतं की मुरलीधरांना जे आहे ते प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेचे आहे. प्रश्न किती सोडवले जातील हा मुद्दा वेगळा आहे. कारण कसं होतं, तुमच्या लोकसभा मतदारसंघ एक असतो, मग त्यानंतर राज्य, केंद्र आणि महानगरपालिका भविष्यात जेव्हा निवडणुका होईल तर या सगळ्यांचा समन्वय झाला तर स्वाभाविकपणे विकास चांगल्या पद्धतीने होतो. जर वेगवेगळ्या दिशेला तोंड गेली सगळ्या लोकप्रतिनिधींची तर विकास व्हायला अडचण होते. मग त्या दृष्टीने मुरलीधर अण्णांचं उमेदवारी ही जास्त चांगली आहे.
सर तुमचं नाव आणि प्रोफेशन काय? तुम्ही खूप चांगली माहिती दिली. एक सामान्य माणूस नेहमी जागरूकच असला पाहिजे आणि तुमच्या बोलण्यावरनं असं वाटतं सर तुम्ही खरंच जागरूक आहात आणि तुम्हाला समाजाची आणि देशाची चिंता आहे. तुमचं नाव आणि प्रोफेशन. मी ओंकार फाटक मी स्वतः कन्सल्टन्सी करतो ओके. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये. ओके. चालेल सर, तुमच्याशी बोलून धन्यवाद. खूप चांगलं वाटलं. चला धन्यवाद. तुमच्या ते केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं पॅटर्न एक नवीन तयार होतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? की बीजेपीला परत एक चान्स द्यायला पाहिजे का? नाही नरेंद्र मोदी साहेब आहेत ना हां हां. एक कॅपेबल पडलं मला. ओके. कारण का ही या 5-10 वर्षामध्ये पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशाची म्हणजे त्यांनी चांगले निर्णय घेतले. जसं की काही लोकांचं मत आहे का की आता महागाई वगैरे वाढली आहे या महागाई महागाईचे वादा आम्हाला पगार 320 ओके. मी लागलो आहे. मला पेन्शन 45,000. म्हणजे आता जर महागाई जर वाढले नसते तर मला 320 मग तुमचं असं म्हणणं की महागाई वाढली तर पगार पण वाढला आहे? हो हो हो. हां हां. म्हणजे महागाई वाढल्या असं म्हणते ना त्या दृष्टीने पाहतो. आणि म्हणतात लोक बेरोजगारी ओके. हे आहेच. हां हां. पण काय होतं महाराष्ट्रीय तरुण ओके. किंवा तरुणी हां हां. उद्योगधंदा करायला मागत नाही. त्यांना प्रत्येकाला नोकरीच पाहिजे. बरोबर. आता नोकरी म्हणलं तर किती देणार नोकरी? सरकारकडे ते एवढ्या जागा नसतात. जसं की आता आपण एक नवीन सगळ्या युवकांचं म्हणणं आहे की बेरोजगारी खूप वाढली. बेरोजगारी वाढलेले आहे. पण तुम्ही महात्मा तुम्ही स्वतः उद्योगधंदा काहीतरी करा ना. सरकारही स्वतः म्हणतोय की तुम्ही व्यवसाय वगैरे व्यवसाय बरोबर, अगदी बरोबर. तुमचं मत, तुमच्याकडे जो अधिकार दिलेला आहे संविधानाने एक लाख मोलाचा अधिकार दिलेला आहे, मतदान नावाचा, हां. तो तुम्ही कोणाला दिसाल? आता मी हा प्रश्न तुम्हाला विचारायला नाही पाहिजे पण मला मी तुम्हाला सांगतो आणि पुण्यामध्ये काय वाटतं? मी हे ना माझं मत आधी BJPला झालं. कारण का हां हां. ते मोदी साहेबांनी चांगलं केलेलं आहे. आणि पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रवींद्र आता दंगेकर काय साहेब. माहिती का हां. मोदीचा भाऊ पैसा भरपूर आहे. ओके. हां हां. कार्यकर्ते भरपूर आहेत. हां हां. आणि त्याची यंत्रणा चांगली आहे पुण्यामध्ये. पण तुम्हाला काय वाटतं निवडून येईल का? काय कसं आता ते होईल? काय की पुण्यातलं एक केरी निवडणूक आहे की- ना आता काय माहिती का त्याच्याविषयी पण सांगता येणार नाही. कारण का हां. ते दंगेकर चांगले कार्यकर्ते पैसा नाही पण कार्यकर्ता चांगला. चांगलं आहे. बरोबर. हां. आणि त्याला बाकीच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला. बरोबर. तर त्यामुळं काय दंगेकर येईल किंवा मोळ येईल सांगता येणार. पण आणि दोघं काका, तुम्ही खूप चांगली बाईट दिली. तुमचं नाव आणि प्रोफेशन? मी सोपान नामदेव चव्हाण. ओके. मी डिफेन्स अकाउंटला होतो. ओके. रिटायर झालेला आहे. ओके. ओके. चला तुमच्याशी भेटून आनंद झाला. हां. पुढे मी शाश्वत न्यूज चॅनलतर्फे आलो आहे. बोलू शकतो 2 मिनिटं तुमच्याशी? काय पण कशात 2024ला जे आपले आगामी निवडणूक आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? काय म्हणते जसं की तुम्हाला काय वाटतं की देशामध्ये काँग्रेसची सत्ता परत यायला पाहिजे की बीजेपीनेच कंटिन्यू करायला पाहिजे? मोदींनी सध्या कंटिन्यू करायला 10 वर्ष बरं का बरं याच्या पाठीमागे काही रिझन वगैरे तुम्हाला काय वाटतं? त्यांनी जे काय कार्य केलेले आहे हां हां. तो एका तलाक 3 तलाक 3 तलाक 370. 370 हे फार महत्त्वाचे आहे. आणि काय त्यांनी भ्रष्टाचार कोणत्याही बाबतीत झालेला नाही. ओके. हां जरी कोणी काही हे केलं तरी तुमचं चॅनल कोणाला शाश्वत आमचं न्यूज चॅनल आहे. नाही कोणाला शेअर करतो नाही असं काही फेवर वगैरे नाही. नाही तुम्ही एक काँग्रेसचं नाही असं काही नाही काका. विषय कसा आहे काँग्रेसच्या की याच्यात पुष्कळ चांगल्याही गोष्टी झाल्या पण वाईट फार झालं. भ्रष्टाचार अति झालेला आहे टोकाचा झालेला आहे. हां त्याच्यासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत व्हायला पाहिजे. जसं की एक मराठी माणसामध्ये सध्या म्हणलं जातं की केंद्रामध्ये नरेंद्र राज्यात देवेंद्र. तुम्हाला काय वाटतं ते खरं आहे का? स्ट्रक्चर तसं फॉलो व्हायला पाहिजे? खरं व्हायलाच पाहिजे. नाही 10 वर्ष तरी काही सांगता येत नाही. यांच्याही मस्ती होऊ शकते. राजकारणाची मस्ती जाऊ शकते नाही. जसं की आपण पुण्यात बघूया की तिहेरी निवडणूक लागली की रवींद्र दंगेकर, वसंत मोरे आणि मुरलीधर मोहोळ. तर तुमचा जो मतदानाचा अमूल्य अधिकार आहे तो कुठे जाईल? तो अर्थातच सांगायची जरूर नाही. चालेल. तुमचं नाव आणि प्रोफेशन सांगा आणि धन्यवाद बाईट दिल्याबद्दल. मी महेंद्र टाक ओके. आहे आणि मी 40 वर्ष नोकरी करून ॲडमिनिस्ट्रेशनमधून रिटायर झालेलो आहे. ओके. तुमच्याशी भेटून खूप छान वाटतं. धन्यवाद. जसं की आता आपण महेंद्र सरांना भेटलो. त्यांचंही मत तेच होतं की BJPलाच परत एकदा मतदान करायला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही 10 वर्ष पाठीमागे BJPने काम वगैरे केले ते काम खरंच खूप छान होतं आणि त्या रिगार्डिंग त्यांचं वोट ते BJPला वगैरे देतात. ठीक आहे. धन्यवाद.